ज्येष्ठ नागरिकांकरिता उपयुक्त असलेली सरकारची सर्वात लोकप्रिय योजना ती म्हणजे सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम। या स्कीम मध्ये 3 नवीन नियम ऍड करण्यात आलेले आहेत। कोणते आहेत हे 3 नियम? या नियमांचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ कसा मिळेल? जर काही ज्येष्ठ नागरिकांनी यापूर्वीच सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये गुंतवणूक सुरू केलेली असेल तर त्यांनाही या नियमांचा कसा लाभ मिळू शकतो जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचेच नवनवीन व्हिडिओज अपलोड होताच तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। सर्वात पहिला नियम, प्रीमॅच्युअर अकाउंट क्लोजर किंवा मुदतपूर्व खाते बंद करणे। मित्रांनो, याआधी खाते उघडल्याच्या तारखेपासून 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्हाला खाते प्रीमॅच्युअर म्हणजे मुदतपूर्व बंद करणे अशक्य होते किंवा अलाउ केले जात नव्हते। परंतु आता तुम्हाला खाते उघडल्याच्या तारखेपासून अकाउंट केव्हाही बंद करता येणार आहे, परंतु काही अटींच्या अधीन राहून तुम्हाला त्यासाठी पेनल्टी देखील पे करावी लागेल। जसे अकाउंट उघडल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत जर तुम्ही खाते बंद करणार असाल तर त्यावर तुम्हाला कुठलेही व्याज दिले जाणार नाही, आणि जर वर्षभरात काही व्याजाची रक्कम तुम्हाला अदा केली गेलेली असेल तर ज्यावेळी तुम्ही खाते बंद कराल त्यावेळेस ती कापून घेतली जाईल व उर्वरित तुमची जमा रक्कम तुम्हाला परत केली जाईल। कुठलेही व्याज मिळणार नाही। याचा अर्थ तुम्ही वर्षभर जरी पैसे त्यामध्ये ठेवले परंतु वर्ष पूर्ण होण्या अगोदरच पैसे काढत आहात तर त्यावर तुम्हाला सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचे हे व्याजदर लागू होत नाही आणि पोस्टाच्या बचत खात्याचेही व्याजदर लागू होत नाही। त्यामुळे फक्त तुमची जमा रक्कमच तुम्हाला परत केली जाते। जर अकाउंट उघडल्याच्या तारखेपासून 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर परंतु 2 वर्ष पूर्ण होण्याआधी खाते तुम्ही बंद केले तर त्यावर तुम्हाला 1.5% म्हणजे 1.5% पेनल्टी आकारली जाईल। उदाहरणार्थ तुम्ही 1 लाख रुपये जमा केलेले असतील तर त्यावर 1500 रुपयांची पेनल्टी लागेल, आणि जर 15 लाखांची इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्यावर 22,500 रुपये पेनल्टी आकारली जाते। याच प्रकारे जर तुम्ही खाते उघडल्याच्या तारखेपासून ते 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर परंतु 5 वर्ष पूर्ण होण्या अगोदरच बंद केले तर त्यावर 1% पेनल्टी आकारली जाते, म्हणजे तुमच्या मूळ जमा रकमेतून 1% रक्कम कापून घेतली जाते व उर्वरित रक्कम तुम्हाला परत दिली जाते। उदाहरणार्थ 1 लाख रुपयांवर 1,000 रुपये तर 15 लाख रुपये जमा केले असतील तर त्यावर 15,000 रुपयांची पेनल्टी आकारली जाते। आता समजा तुमच्या अकाउंटला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तसेच ते तुम्ही 3 वर्षांसाठी आणखी एक्सटेंड केले, परंतु एक्सटेंड केल्याच्या तारखेपासून तुम्हाला 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पुन्हा प्रीमॅच्युअर क्लोज करता येणार नाही, म्हणजे अकाउंटच्या 5व्या आणि 6व्या वर्षादरम्यान तुम्हाला खाते बंद करता येणार नाही। परंतु जर तुम्ही 6व्या वर्षानंतर ते बंद करायचे ठरवले तर त्यावर तुम्हाला कुठलीही पेनल्टी चार्ज केली जाणार नाही। सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाते प्रीमॅच्युअर क्लोज करण्यासाठी तुम्हाला कुठलेही स्पेसिफिक कारण जसे मेडिकल रिझन किंवा इमर्जन्सी अशा कारणांची गरज नाही। फक्त जी काय पेनल्टी आकारली जाईल ती तुम्हाला पे करून तुमची उर्वरित रक्कम परत मिळवता येते। त्याचप्रमाणे प्रीमॅच्युअर क्लोजर करत असताना व्याजाच्या रकमेवर कुठलाही परिणाम होत नाही। आता समजा मूळ खातेधारकाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला तर ज्या दिवशी मृत्यू होतो किंवा ज्या तारखेला मृत्यू होतो त्या तारखेपर्यंत त्या अकाउंटवर सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमच्या व्याजदराने व्याज जमा होत राहते। आणि जर असे खाते संयुक्त असेल म्हणजे जॉईंट खाते असेल आणि जॉईंट खातेधारक सुद्धा सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमसाठी पात्र असेल म्हणजे वयाच्या ब्रॅकेटमध्ये बसत असेल तर त्याला तेच अकाउंट कंटिन्यू करून पुढे मॅच्युरिटीपर्यंत सुरू ठेवता येते। परंतु जर जॉईंट खातेधारक योजनेसाठी पात्र नसेल तर त्याला हे अकाउंट बंद करता येते। अशा वेळी मृत्यूचा दिनांक व खाते बंद करून पैसे काढण्याच्या तारखेपर्यंत जो काही कालावधी असेल त्यासाठी पोस्टाच्या बचत खात्याचे व्याजदर लागू केले जातात। आता सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अंतर्गत झालेला दुसरा मोठा बदल जो आहे व्याजदरासंदर्भातील। जसे आपण याआधी बघितले की योजनेअंतर्गत मिळणारा व्याजदर हा 5 वर्षांसाठी फिक्स्ड असतो। त्यानंतर ज्यावेळी तुम्ही खाते एक्सटेंड करतात त्यावेळी जर नवीन व्याजदर उपलब्ध असेल तर तो तुम्हाला मिळतो। मित्रांनो, हे सांगण्यामागचे कारण म्हणजे काही नागरिकांना अशी शंका असते की आपण 5 वर्षांसाठी हे अकाउंट चालू ठेवले व त्यानंतर एक नवीन व्याजदर आला तर आपल्याला नवीन व्याजदर मिळवण्यासाठी खाते बंद करून पुन्हा दुसरे खाते उघडावे लागेल। तर असे नाहीये। ज्यावेळी तुम्ही खाते एक्सटेंड करता त्या तारखेला जर नवीन व्याजदर आलेला असेल तर तोच व्याजदर एक्सटेंड केलेल्या खात्यावर लागू होतो। यानंतर आहे योजनेतील तिसरा नियम। हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तुम्ही या नियमाबद्दल याआधी नक्कीच ऐकले असेल, तसेच आपल्या चॅनलवर या संदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आलेला आहे। तो नियम म्हणजे सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचे सिंगल अकाउंट किंवा एका व्यक्तीच्या नावे जे डिपॉझिट लिमिट होते ते आता डबल करण्यात आले आहे। मित्रांनो, याआधी सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अंतर्गत एका व्यक्तीला जास्तीत जास्त 15 लाखांची गुंतवणूक करता येत होती, म्हणजे एक व्यक्ती स्वतःच्या नावे 30 लाखांची गुंतवणूक या स्कीम अंतर्गत करू शकते। आता अनेकांना प्रश्न पडला असेल का आम्ही तर याआधीच गुंतवणूक सुरू केलेली आहे आणि जर तुम्ही 15 लाखांचे मॅक्सिमम लिमिट जे जुने लिमिट होते ते सुद्धा पूर्ण केलेले असेल तर तुम्हाला याचा फायदा कसा मिळेल?
तर मित्रांनो, तुमच्याकडे जर 15 लाखांपेक्षा अधिक रक्कम असेल व ती तुम्हाला याच स्कीममध्ये गुंतवायची असेल तर एक नवीन खाते तुम्ही उघडू शकता व त्यामध्ये ती रक्कम तुम्हाला जमा करता येईल। त्याचप्रमाणे जर 30 लाख हे जे मॅक्सिमम लिमिट आहे त्यापेक्षाही अधिक रक्कम तुम्हाला गुंतवायची असेल तर संयुक्त म्हणजे जॉईंट खाते उघडण्याचा सुद्धा तुम्हाला पर्याय उपलब्ध असतो। लक्षात असू द्या, हे संयुक्त किंवा जॉईंट खाते हे फक्त स्पाउस म्हणजे वैवाहिक जोडीदार जसे पती किंवा पत्नी यांच्या नावानेच उघडता येते। त्यामध्येही तुम्हाला अतिरिक्त रकमेची गुंतवणूक करता येईल। मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, वाढविण्यात आलेले 30 लाखांचे डिपॉझिट लिमिट हे एका व्यक्तीसाठी आहे, एका खात्यासाठी नाही। जर 30 लाखांपेक्षा अधिकची रक्कम तुमच्या सर्व खाते मिळून असेल तर त्या अतिरिक्त रकमेवर 1 रुपयाचे देखील व्याज दिले जात नाही। तसेच पोस्ट ऑफिस अथवा कोणत्याही बँकेत तुम्ही खाते उघडलेले असेल आणि त्या ठिकाणी या अतिरिक्त रकमेची गोष्ट लक्षात आली तर बँक अथवा पोस्ट ऑफिस खातेधारकाला ती अतिरिक्त रक्कम परत करते व त्यावर कुठलेही व्याज दिले जात नाही। मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना अशी शंका असते की जॉईंट खाते उघडताना पती व पत्नी या दोघांचेही वय 60 पेक्षा अधिक असायला हवे का? तर मित्रांनो, असे नाहीये। जो कोणी मूळ खातेधारक म्हणजे फर्स्ट अकाउंट होल्डर असेल त्याच्यासाठीच वयाची मर्यादा ही 60 वर्ष किंवा त्याहून अधिक असणे गरजेचे आहे। कारण सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अंतर्गत जर खाते उघडायचे असेल तर त्यासाठी कोणत्याही भारतीय नागरिकाला वयाच्या 60 वर्षानंतर आणि काही प्रकरणांमध्ये 60 पेक्षा वय कमी असेल तरीही खाते उघडता येते। जसे सेवानिवृत्त नागरी कर्मचाऱ्यांना 55व्या वर्षानंतर हे खाते उघडता येते आणि सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी असेल तर त्यांना वयाच्या 50व्या वर्षानंतर देखील सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अंतर्गत खाते उघडून गुंतवणूक सुरू करता येते। पण त्यासाठी एक अट आहे, ती म्हणजे सेवानिवृत्तीचे जे काही लाभ तुम्हाला मिळणार आहेत तसेच ज्या रिसिप्ट त्यासोबत मिळतील त्या रिसिप्टवर जी तारीख असेल त्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत तुम्हाला गुंतवणूक सुरू करावी लागेल। तसेच योजनेअंतर्गत गुंतवणूक तुम्हाला 5 वर्षांसाठी करता येते। जर 5 वर्ष पूर्ण झालेत व तुम्हाला अजूनही अकाउंट सुरूच ठेवायचे असेल तर तुम्हाला ते 3 वर्षांसाठी एक्सटेंड करता येते म्हणजे वाढवता येते। मित्रांनो, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीची 1,50,000पर्यंतची रक्कम तुम्हाला इन्कम टॅक्स ऍक्टच्या सेक्शन 80C अंतर्गत क्लेम करता येते। परंतु टॅक्समध्ये मिळणारी ही सवलत फक्त त्याच आर्थिक वर्षासाठी असते ज्या आर्थिक वर्षामध्ये तुम्ही गुंतवणूक सुरू करत आहात। ही सवलत तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी घेता येणार नाही। त्याचप्रमाणे जर खाते तुम्ही एक्सटेंड केले म्हणजे 5 वर्षानंतर पुन्हा 3 वर्षांसाठी एक्सटेंड केले तर त्यावेळीही तुम्हाला या सवलतीचा लाभ मिळत नाही। थोडक्यात सांगायचे झाले, जर तुम्हाला 5 वर्षानंतर पुन्हा या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर पहिले खाते बंद करून एक फ्रेश अकाउंट ओपन करावे लागेल आणि फ्रेश गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला त्या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन 80Cचा लाभ मिळू शकतो। तसेच योजनेअंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर जर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजाची रक्कम ही आर्थिक वर्षासाठी 50,000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर त्यावर TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स देखील कापला जाऊ शकतो आणि TDS कापला जाऊ नये याकरिता तुम्हाला 15H फॉर्म भरून तुम्हाला सबमिट करावा लागतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।